नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मराठा आरक्षणासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांना माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जो अध्यादेश सुपूर्द केला आहे, तो अध्यादेश नेमका काय आहे, तो अध्यादेश आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब असाधारण क्रमांक 49 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले नियम व आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी निघालेली ही अधिसूचना आहे। आता आपण अधिसूचना वाचूया। महाराष्ट्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 क्रमांक CBC 2024 प्रकरण 2 मावक महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000 सन 2001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 याच्या कलम 18 च्या पोट कलम अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग नियम 2012 यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याची योजना आहे, त्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहिती करता उक्त अधिनियमाच्या कलम 18 च्या पोट कलम द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल। उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दालन क्रमांक 136 व 137 पहिला मजला विस्तार इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय 400032 यांच्याकडे उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होईल त्या शासन विचारात घेईल। आता नियमांचा मसुदा पाहूया। नंबर 1 या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग नियम 2024 असे म्हणावे। नंबर 2 महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग नियम 2012 याच्या नियम 2 व्याख्यामधील उपनियम मधील खंड नंतर खालील उपखंड समावेश करण्यात येईल। यामध्ये सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामधील जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल। नियम क्रमांक 5 मधील उपनियम मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे। कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाऊ-भाऊकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत। अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल। कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल। ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदी आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे
त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरीक होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरीकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सहजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक आहे व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. सदर अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. नियम क्रमांक 16 अर्जदाराकडून पुनर्याची यामध्ये माहिती उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत किंवा अर्जदाराच्या रक्ताच्या नात्यातील किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलातील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या मराठी टेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट्स व GR आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.